आज कसा नॉर्मल आहे पीएच, आज नॉर्मल आहे. काल आपण पाहिलं असेल प्रसारमाध्यमांवर एक व्हिडिओ जो आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी तो व्हिडिओ अपलोड केलेला होता. एका इंडस्ट्रीयल एरियामध्ये अर्थात तारापूर MIDC एरियामध्ये एका केमिकल कंपनीचं जे पाणी आहे ते उघड्या गटारामध्ये सोडण्यात येत होतं आणि त्यामध्ये त्यांनी एक लिटमस पेपर अर्थात PH पेपर जो आहे तो टेस्ट करून बघितला, तर तो लिटमस पेपर लाल रंग धारण केला त्या पेपरने, अर्थात ते केमिकलयुक्त पाणी असल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं. आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल या कंपनीने हे पाणी जे सोडलेलं आहे नक्की काय प्रकार आहे, काय तुमची भूमिका आहे? विशेष म्हणजे पत्रकार बंधू, माझ्या अभ्यासानुसार हे जे आहे पांढऱ्या कलरचं हे जे काही केमिकलचं जे पाणी आहे, हे केमिकलचं पाणी एवढं घातक आहे, याच्यात ॲसिडचं प्रमाण खूप जास्त आहे. काल ह्याच ठिकाणी ह्याच वेळेस मी PH पेपर ज्यावेळेस बुडवलेला, तो PH पेपरचा अक्षरशः रंग हा बदलला होता, लालसर रंग त्याच्यामध्ये दिसत होता. 2.0 PH असणारा एक दिवसाच्या नंतर आता ह्या ठिकाणी मी जेव्हा PH बुडवला तेव्हा नॉर्मल होतं. हे कसं झालं म्हणजे ते बोलतात ना, गंगाधरी शक्तिमाने MPCBचे अधिकारी मी नेहमीच बोलत असतो, या ठिकाणी प्रदूषणाला जेवढे जबाबदार हे कारखाने आहेत त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार हे हप्तेखोरी असलेलं हे MPCBचं प्रशासन आणि इथले असलेले उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्याच आशीर्वादाने हा सर्व प्रकार या ठिकाणी सुरू असतो. काल आपण प्रसारमाध्यमांवर जो व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा टेस्ट केली आणि तो पेपर नॉर्मल असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काय नेमकं तुम्हाला याबद्दल वाटतं? कसं झालंय, काल ज्यावेळेस मी व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर ही जी कुठली कंपनी आहे त्या कंपनीला माहितीच असेल की हे केमिकल त्यांचं आहे आणि MPCBचे अधिकारी हप्ते घेतात कारखान्यांकडून, म्हणून त्यांना माहितीच असेल हे केमिकल या झोनचा. मी त्याच्यात उल्लेख पण केला की ह्या प्लॉटमधला या कंपनीच्या समोरच्या परिसरातला हे विषय. त्वरित ह्या MPCBच्या प्रशासनाने कंपनीच्या मालकाला किंवा कोणातरी फोन केला असेल की बाबा हा मुद्दा आता अमोल गर्जेने घेतलाय, तर तुम्ही आता काही दिवस केमिकल सोडू नका, अशी त्यांची भूमिका असेल. पण आज या ठिकाणी अक्षरशः PH बुडवला, तुम्ही बघितला. हा PH नॉर्मल कसा, काल पूर्ण हार्ड होता, 2.0 होता आणि पूर्ण घातक होतं. काल या ठिकाणी आमचा चुकून थोडासा पाय बुडालेला, तर त्या पायाला खाज पण आमच्या येत होती. पण आज हे पाणी नॉर्मल कसं, आणि तरीसुद्धा गेंड्याच्या कातडीचं हे MPCBचं प्रशासन, कोणी अधिकारी या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करायला पण आले नाही आणि त्यांना वाटलं असेल की अमोल गर्जेने आता व्हिडिओ टाकला म्हणजे आम्हाला सॅम्पल कलेक्ट करावे लागतील. जर त्यांनी सॅम्पल कलेक्ट केले असतील तर ह्यांनी कंपनीला सांगितलं असेल आता तुम्ही जे घातक केमिकल आहे हे सोडू नका आणि या ठिकाणी हे पाणी स्थिर असल्यामुळे किंवा कुठलं तरी केमिकल हे कारखान्याने ह्या पाण्यात टाकल्यामुळे हे जो PH आहे हा नॉर्मल झालेला आहे. आता हे गेंड्याचे कातडीचे अधिकारी याचा सॅम्पल घेतील आणि मग सांगतील हे नॉर्मल वॉटर आहे. पण माझी तारापूर MIDCच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, साहेब MIDCच्या गटारात हे केमिकल आलंच कुठून? ज्या गटारामध्ये, ज्या तुमच्या नाल्यामध्ये पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी हे नाले आहेत, त्या ठिकाणी केमिकल आलंच कसं, याचा पूर्णपणे पर्दाफाश. ते बोलतात ना, गंगाधरी शक्तिमाने ही अशी गत इथल्या MPCBच्या राजू वसावेंची झालेली आहे. या ठिकाणी सर्रासपणे भोंगळ कारभार सुरू आहे, पण MPCB आणि MIDCच्या प्रशासनाचं आहे दुर्लक्ष. तर नक्कीच हे होते अमोल गर्जे, जे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि त्यांनी या विषयावर जो आहे प्रकाश टाकलेला आहे. आपण काल पाहिलं असेल प्रसारमाध्यमांवर हा व्हिडिओ फिरत होता आणि त्यामध्ये लिटमस पेपर बुडवल्यानंतर तो लाल रंगाचा होतो, अर्थात केमिकलयुक्त पाणी या साधारण गटारामध्ये सोडण्यात येत होतं. आणि आज त्यांनी तो व्हिडिओ जेव्हा अपलोड केला त्याच्यानंतर स्थानिक जे प्रशासन आहे, कंपनीचं जे प्रशासन आहे ते ॲक्शन मोडवर आलेलं आहे.